धन्यवाद डीजे. नक्कीच यावेळेला मात्र जय जोहर आणि वर्ली बॉईज यांच्यामध्ये सामना आपल्याला रंगलेला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळेल. राईट टाइम ओव्हर द विकेट मागल्या अडींकडून यावेळेला सामन्याला होते सुरुवात. तर नक्कीच आता मात्र एकलव्य लायन 2 सामने जिंकलेला आहे. वारली इंडियन्स 2 सामना जिंकलेला आहे. तर एस.टी. वॉरियर्स देखील 2 सामना जिंकलेला आहे. काय 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 चुरस पाहायला मिळणार आहे. नक्कीच आजचा दिवस पुन्हा एकदा चुरस पूर्ण होणार आहे. उद्या तर महाफिनाले आहे, पण चुरस खरी आज रंगलेली पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू फलंदाज सज्ज जयेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. चांगला फटका सजवतो आहे, रिंगण तोडतो आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो आहे. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. हा रेशमाच्या रेघानी काय गाणं वाजवतोय जी जे मास्टर अजय. मात्र काय ऑपरेटिंग सिस्टम. यावेळेला पुन्हा एकदा कट येतोय, फाईनकडे चेंडू येतो आहे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाणार. काय या सामन्यामध्ये चांगला नजराना पेश केला जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून. वारली बॉईज पुन्हा एकदा आक्रमकता दाखवेल का. तसं पाहायला गेलं तर 3 सामने हारलेला संघ आहे. 4था सामना मैदानात खेळत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगली सुरुवात मात्र जयेश यांच्या फळीने मागच्या सामन्यात एक 25-26 धावांची चांगली खेळी साकारली. परंतु या सामन्यात काय करेल कामगिरी जय जोहर समोर. नक्कीच तर जय जोहर सुद्धा दरम्यान येतं वाईटचा इशारा येतो आहे. जय जोहर सुद्धा 2 सामने हारलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एकतरी सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विजयी लक्ष्य साठी प्रयत्न असतील, कारण या टुर्नामेंटमध्ये राहायचं तर एकतरी सामना. जसं कालच्या दिवसात आपण बघितलं निराशाजनक तारपा सुपर किंग मात्र बाहेर फेकला गेला. विशाल चनाते एक चांगला बलाढ्य फलंदाज ज्याने गाजवलं तणाशीतलं मैदान छत्रपती शिवाजी महाराज मैदान. आणि नक्कीच या टुर्नामेंटमधून त्याचा संघ मात्र बाहेर पाहायला मिळतो आहे. तर आज तशीची खेळी रोहित याने साकारली. 10 चेंडू 31 धावा आणि काय कमालीची कामगिरी. तर विशाल चनते यांच्या शुभ हस्ते एक चांगल्या स्टार क्रिकेटरचा मान सन्मान आपण मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून दिला गेला. यावेळेला म्हटलं हुप केला जातो आहे, शॉट केला जातो आहे. उंची आणि लांबी संयुक्त मिलनाने येतोय षटकार. वाजवडी जे धन्यवाद डीजे. या 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 ढोलकीच्या तालावर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यावर घेतो षटकार फलंदाज. पुन्हा एकदा उंच टोला आहे, लांबी नाही आहे यावेळेला. सुंदरसं जजमेंट. हर्ष मात्र डक्का उठला. कमॉन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. येस मुंबईची केळीबाली. परंतु वारली बॉईज 12वा प्लेअर पाठवायचं आमच्याकडे. बॅट्समॅनचं नाव सांगा. वारली बॉईज बॅट्समॅन मयूर. अरे 12वा पाठवा ना. 12वर नाही मिळत, पण बसा ना एक जण इकडे. मयूर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सूर्य गोलंदाजी मात्र इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेटचं मतन होईल का. यस सिल्वर डकचा शिकार होतोय मयूर. डक आउटला येईल. कमॉन डीजे वाजव.
धन्यवाद डीजे. फलंदाजाचं नाव, अरे फलंदाजाचं नाव सांगत जा ना. रुपेश. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र हाताळली विवेक यांच्या गोलंदाजीने. नक्कीच सुंदरसं षटक हाताळलं गेल्या आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र गौतम गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल, वैभव आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक चांगला गोलंदाज फलंदाज बनून आहे, परंतु या टुर्नामेंटमध्ये आपल्या खेळाला रंग भरता आलेला नाही आहे. पाहूया, गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला मागच्या 2 सामन्यांमध्ये. आजचा हा 3रा सामना आहे, परंतु संघासाठी विजयी कामगिरी ही खूप मौल्यवान असते. यावेळेला फिरवतोय फटका, घेतोय षटकार. आता जबरदस्त जयेश कमबॅक वाजव डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच ज्या पद्धतीने बॅट फिरवायला लागलेला आहे, गतवर्षी त्याने आक्रमकता दाखवून दिलेली होती. नक्कीच के श्रीकांत यांची स्टाईल आजमावत असताना, बॅट फिरवत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदरसा चेंडू यावेळेला मात्र वैभव याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे, सुरेख कामगिरी. परंतु प्रत्येक चेंडूला मात्र मोठी धावसंख्येचं लक्ष गाठण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून मनसुबा तयार केलेला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा 1 गडी बाद असं चित्र पाहायला मिळालं. तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हल्ला बोल पॉवर प्लेचा काय आनंद घेतो आहे. यावेळेला मात्र फटका थोडासा ग्राउंड रूटने येत असताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगकडे एकेरी धाव येईल. तर नक्कीच 2 गडी मात्र आपल्याला बाद झालेले पाहायला मिळत आहेत. की काय गोलंदाजी साकारली गेली. सुंदर 2 गडी विवेक यांच्या गोलंदाजीतून सुंदर पद्धतीने टिपले गेले. झेल, हर्ष आणि मयूर हे डकआउटला परतलेले पाहायला मिळतात. तर त्यांच्या जागेवर रुपेश आपल्याला ऑन स्ट्राईक यावेळेला पाहायला मिळतो आहे. पाहूया, हलकासा कट आहे, गलीमध्ये चेंडू येईल आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या एक चांगल्या पद्धतीने तयार करताना पाहायला मिळत आहे. 2020 म्हणजे सरासरीचा चांगला कामकाज इकडे पाहायला मिळतं आहे. वारली बॉईज जयेश मात्र तडफदार पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं टेन्शन यावेळेला घेत नाही आहे आणि सांगतोय आहे की नक्कीच यावेळेला मोठी खेळी साकारून दाखवायची. समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांना आपला नॅचरल खेळ दाखवण्याच्या तयारीमध्ये आहे. पुन्हा एकदा कव्हरला टोला, हे षटकार घेतो आहे. काय फटका सजवतो आहे, वाजव डीजे. धन्यवाद डीजे. आहा डीजे, धन्यवाद. यस, काय फटकेबाजी साकारतोय हा पट्ट्या. आज मात्र या सामन्यात गाजवतो आहे खेळी. जागा बनवली. पुन्हा एकदा पॉइंट कडे चेंडू जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू सीमारेषा गाठतोय. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. वा, काय धावा गोळा केल्या जातात. महागडं षटक बनवून टाकलं. नक्कीच 2 षटकार 1 चौकार 18 धावा महागडा पडला. वैभव हा गोलंदाज 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. काय पॉवर प्लेचा आनंद घेतला. जयेश कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 2 चौकार 22 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. अवघ्या 7 चेंडूंचा सामना केलेला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी पुन्हा एकदा विवेक यांच्या हातामध्ये धुरा दिली जात असताना पाहायला मिळते आहे. पाहूया, ऑन स्ट्राईक आपल्याला रुपेश पाहायला मिळेल. यावेळेला एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे आणि स्ट्राईकला रोटेट, रनआउटची संधी.
गडी होईल बाद, डकआउटला येईल वाजाव. धन्यवाद डीजे. आहा, यस यस यस, काय गोलंदाजी, पहिल्या चेंडूला चकवा दिला आणि नवीन कुलदीप हा फलंदाज येतोय. पाहूया कुलदीपची साथ मिळेल का जयेश याला. जयेश मात्र नक्की स्ट्राईक स्वतःकडे घेऊन आक्रमक फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. आक्रमकतेचाच पवित्रा उचललेला आहे त्याने ठरवलेलं आहे की धडाकेबाजच फटकेबाजी करायची. समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना द्यायचा आनंद षटकार आणि चौकारांचा. नक्कीच प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करत असताना पाहायला मिळतो. यावेळेला सुद्धा टॉकचा आवाज ग्राउंड रोटने खेळला जातो आहे. शॉट मिडविकेटकडे एकेरी धाव, स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या 31. तसे पाहायला गेलं तर 3 चेंडू हाताळले. यावेळेला गोलंदाज आहे तो म्हणजे गौतम. कुलदीप नक्कीच बॅटने आपलं थोडंसं वॉर्मअपिंग हाताला देत असताना आणि तयार करतो आहे फटकेबाजीसाठी. यावेळेला टकचा आवाज तर येतोय परंतु ताकद नव्हती. हलका फुलका शॉट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, एकेरी धाव. यावेळेला थोडंसं एकेरी नक्कीच गौतमचं सुंदरसं षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने हाताळणी केली जाते आहे, रोखलं जातं आहे आक्रमक फलंदाजांना. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक जयेश यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला उंच भरारी आहे षटकारासाठी. वाजाव डीजे. धन्यवाद डीजे. हात दिलेर मेहंदी नाना नाना नारे. नक्कीच असा चेंडू नारे नारे असं म्हटलं जाते. या वेळेला मात्र कट आणि कॅच. आमचे अध्यक्ष मात्र रोशनजी सुंदर एसटीच्या मागे पकडतायत. झेल डकआउटला परततोय. जयेश कमन वाजव डीजे. धन्यवाद डीजे. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघता आहे 4 गडी बाद झालेले. धावसंख्या 38. काय कमालीची कामगिरी. 29 धावांची मजबूत खेळी. झटपट धावसंख्येला वळण दिलं गेलं. तसं पाहायला गेलं तर 3च षटकं झालेत परंतु धावसंख्येचा जर वेग बघितला सरासरीचा साधारण 12.5चा वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय कमालीची रन रेट काबू केलं जाते आहे. परंतु नक्कीच यावेळेला मात्र फटकेबाजीचा नजराणा कोण दाखवणार आहे. थोडीशी घाई झाली. प्रत्येक चेंडूवर वार करण्याची तयारी जयेश यांची दिसली आणि त्यामुळे नक्कीच गौतम यांच्या सुरेख गोलंदाजीच्या पुढे मात्र नतमस्तक व्हावं लागलं. समाचार चांगला घेतला परंतु एक चांगला चेंडू कटआउटच्या माध्यमातून डकआउटला परती करत असताना पाहायला मिळाला. तर यावेळेला रोशन आपल्याला गोलंदाजीवर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीपमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण. तर 30 यार्डमध्ये आपण बघू शकतात. थर्ड मेन पॉईंट, मिड विकेट आणि फाईन लेग असं 4 क्षेत्ररक्षण आपल्याला 2 हाफ साईडला 2 लेग साईडला क्षेत्ररक्षण 30 यार्डमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन येतो आहे. खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा कुलदीप यांचा परंतु चकवा खाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा एक चांगला सूर मात्र आपल्याला पाहायला मिळता. वरच्या पट्टीत खेळी साकारणारा फलंदाज जयेश मात्र डकआउटला यावेळेला टोला दिला जातो आहे. नो मॅन प्लेसला लँडिंग करेल चेंडू. एकेरी धाव. नक्कीच आता मात्र थोडीशी कंटिन्युटी मात्र ठेवावी लागेल. एकेरी दुहेरी कारण धावसंख्या चांगल्या फलकावर लागलेली आहेत. अजूनसुद्धा आपल्याकडे 5 षटकं आहेत आणि 3.2 असं षटकं पूर्ण झालेली पाहायला मिळत आहेत.
म्हणजे अजून सुद्धा 28 चेंडू आपल्याकडे आहेत. एकेरी एकेरी धाव जरी झाली तरी 50च्या पुढे 60च्या पर्यंत पोहोचलेली मजल पाहायला मिळू शकते. यात काही वाद नाही. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. नोमॅन प्लेसला लँडिंग चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये येईल आणि एकेरी धाव घेतली जाईल. यावेळेला मात्र नक्कीच वैभव चेंडूवर येतोय धावून आणि क्षेत्ररक्षित करतो आहे. तर कुलदीप आणि निखिल यांची जोडी मात्र काम करते आहे वारली बॉयज संघासाठी. यावेळेला जागा बनवली जाते आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि एकेरी धाव. नक्कीच एकेरी धावेने मागे आगेकूच करत असताना ही जोडी कामगिरी करते आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी रोशनजी यांच्याकडून पाहायला मिळते. आपल्या कमिटीचे अध्यक्ष यावेळेला मात्र सुंदर पहिल्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल टिपून दाखवला. मोठ्या विकेटचं पतन त्यांच्या माध्यमातून झालं. आता गोलंदाजीचा सुरेख मारा देत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सुद्धा जागा बनवली जाते. खेळला जातो आहे लॉंग लेगकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावाचीच मजल आहे. कुठल्याही पद्धतीने मोठ्या फटक्यासाठी कामगिरी करणार नाहीत तर फलंदाज आणि चांगली कामगिरीने हळूवार पद्धतीने आगेकूच सातत्यता ठेवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगलं असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीचा नक्कीच मिडियम फास्टर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे रोशन यांच्याकडून. यावेळेला शॉटचा चेंडू होता खेळला जातोय पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धावच पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 43-43 ऑन द बोर्ड. तर 5 धावा आलेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 43 धावा. घेऊया ड्रिंकवाला ब्रेक. ड्रिंकमॅन आमचा कल्पेश नामका पोचेल घेऊन ड्रिंक्स. तर घेऊया आनंद संगीताचा DJ अजय सोबत. धन्यवाद DJ. येस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. अजून सुद्धा आपण बघू शकतात 10:30ची सरासरी पाहायला मिळते आहे. 43 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. सुंदर पद्धतीची कामगिरी मात्र वारली बॉयज आपल्याला करत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच यतीश तामोरे आणि हर्ष तिवारी आपल्याला आजच्या या 4थ्या दिवसात देखील पाहायला मिळत आहेत. सुंदरशी कामगिरी त्यांच्याकडून होत असताना आणि निपक्ष असे आपले पंच. तर ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण बघता आहे ज्याचं सहयोग आपल्याला मिळालेला आहे करणभाई आनंदभाई ठाकूर यांच्याकडून. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे मोहित. मितेश चिंचनकर यायचं आहे व्यासपीठावर. मितेश आपण कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच आपले सपोर्टर्स आणि स्पॉन्सर्स संतोषजी सुतार आपल्याला आमंत्रित करतात व्यासपीठावर. यावेळेला कडक शॉट येतो षटकार वाज आवडीचे. धन्यवाद DJ.
तर कुलदीप अजून 2 षटकार मारले तर 100 रुपये कॅश प्राइज प्रवीणजी हावरे यांच्याकडून लागू. या जागा तर बनवली आहे परंतु फिल्डर्स मौजूद आहे. पकडला जातोय कॅच. वाजाव. धन्यवाद डीजे. ओहो वा वा. नाही बल्लेबाज कोण गेलं? बॅट्समॅन प्रितेश. पाहूया प्रितेश काय आता करतो आहे. एका षटकाराने मात्र धावसंख्येला मात्र चांगलं वळण आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतील. येणारी एक धाव परिपूर्ण करेल 50 धावा. दरम्यान मोहित सुरेख गोलंदाजी. एक षटकार खाला आणि पुन्हा पुढच्याच चेंडूला विकेटचं पतन करून दाखवलं. यावेळेला मात्र ग्राउंड रूटने कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव घेतली जाते आहे. टाळ्या वाजवा. 5-0 50 ऑन द बोर्ड. 50 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच 5वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यावेळेला मात्र निखिल जो 2 धावांवर खेळतोय. क्लीन बोल्ड केला जातोय. सुरेख गोलंदाजी. वाजव डीजे. कुणाल 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 धन्यवाद डीजे. काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूला षटकार खाला, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला 1 धाव, चौथ्याला विकेट. 2 विकेट घेतले. 7 धावा. धावसंख्या मात्र 5-0 50 पाहायला मिळते. परिपूर्ण धावसंख्या बोर्डावर लागलेली पाहायला मिळते. चांगली धावसंख्येचा रन रेट परंतु विकेट मात्र बाद झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे 6 गडी बाद झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सुंदरचा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. नवीन आलेला फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. कुणाल यांनी जर षटकार मारला तर अजय डीजे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पाहूया 100 रुपयाचे केल का कमाई. यावेळेला मात्र थोडासा खराब चेंडू, वाईटचा इशारा येतो आहे. लेग साईडला वळला गेला आणि एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या 51 51 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख अशी कामगिरी वारली बॉयज. यावेळेला परत एका बाजूला गोलंदाजीचा चांगला नजराणा येतोय. चांगले गडी बाद केल्याचं चित्र इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला टक आणि कट, कॅच आउट, डकआउटला वापसी. तर नक्कीच सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. 7 धावा, 3 गडी बाद केल्याचं श्रेय मात्र घेतोय मोहित. कमॉन डीजे वाजाऊ. धन्यवाद डीजे. बॅट्समॅनचं नाव बिपिन. नक्कीच बिपिन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली गोलंदाजी. 7 धावा दिल्या, 1 षटकार खाला पण 3 गडी मात्र टिपले चांगले चांगले. नक्कीच ज्या आक्रमक कुलदीप मात्र आपल्याला पाहायला मिळालेला होता. चांगली 10 धावांची खेळी साकारली 1 षटकाराच्या मदतीने त्याच्या फळीतून आणि चांगलं गाजवण्याची फलंदाजी केली. ती म्हणजे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विवेक. गोलंदाज विवेक वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय. संघाकडून 6वं षटक घेऊन येतो आहे. गडी बाद झालेले पाहायला मिळतात. 7 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. तर खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी साकारली जाते आहे. सामना चुरसपूर्ण दिसतो आहे. कव्हरला ड्राईव्ह केलं जातं आहे. एकेरी धावेने धावसंख्येचा फलक आलेल. धावसंख्या 52 52 ऑन द बोर्ड. हळूवार पद्धतीने धावसंख्या येते परंतु बघितलं तर सरासरी चांगली गाठली जाण्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. 6वं षटक मार्गस्थ. धावसंख्या 52. काय कमालीचा सामना रंगतो आहे. 70 पर्यंत जाऊ शकते धावसंख्या. रनरेटने ज्या पद्धतीने खेळतात परंतु आता जे फलंदाज सध्या तरी खेळत आहेत मैदानावर आनंद घेत आहेत. यावेळेला
एक चकवा चेंडू दिला जातो आहे. निर्धाव चेंडू स्वतःला एक परिक्रमा पूर्ण करतो आहे फलंदाज. फळीच्या माध्यमातून एक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला आणि नक्कीच निर्धाव चेंडू येतो आहे. यावेळेला मात्र कपाचा सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच चांगला कमबॅक आहे, कारण धावसंख्या आपण 53 बघता आहेत, नाही 52 बघता आहेत. सुरेखच कामगिरी येते. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 चेंडू हाताळले, 1 धाव दिले अजूनपर्यंत आणि 3-3 छोटे छोटे बिंदिया मात्र लागले गेलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू स्क्वेअर लेग शॉटकडे येतो आहे आणि एकेरी धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 53 पाहायला मिळेल. सुरेख असे कामगिरी पाहायला मिळते आहे. खूपच अलगद पद्धतीने वारली बॉयजने यावेळेला मात्र नक्कीच सुरुवातीला आक्रमक फलंदाजाने आक्रमकता दिली आणि ज्या फलंदाजांना खेळायला संधी मिळाली नव्हती त्यांना मात्र इकडे प्रमोट केलं जाते आहे. प्रत्येकाला प्रमोद आपल्याला पाहायला मिळतो, त्याला थांबून ठेवलं गेलेलं आहे. यावेळेला नवख्या खेळाडूंना एक एक सामन्यात खेळण्याची संधी दिली गेलेली आहे, की त्यांना सांगितलं जाते तुम्ही खेळा, तुम्हाला आज वेळ आहे, भरपूर खेळण्याची संधी मात्र तुम्हाला आपल्याकडून दिली जाते आहे. षटकाची होती पूर्णतः, धावसंख्या पूर्ण होते 54-54. आदिवासी किंग सगळ्या खेळाडूंनी यायचं आहे व्यासपीठाकडे. आदिवासी किंग यायचं आहे. नक्कीच पुढचा सामना आहे आदिवासी किंग विरुद्ध वारली इंडियन्स यांच्यामध्ये पुढचा सामना रंगणार आहे. तर धावसंख्या आपण बघता आहे 54 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 2 षटक अजून शिल्लक आहेत. नक्कीच आज मात्र इकडे कुणाल प्रितेश आणि विपिन यांना मात्र खेळायला संधी मिळते आहे. या सामन्याच्या माध्यमातून एक खेळी साकारण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला जात असताना गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मोहित. मागचं षटक ज्याने हाताळलं 7 धावा दिल्या आणि नक्कीच 3 गडी टिपले. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी विवेक यांनी सुंदर गोलंदाजी हाताळली. मागचं षटक 3 धावा फक्त दिल्या. यावेळेला मात्र खेळला जातोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव टिपली जाईल. नक्कीच एकेरीने आगेकूच करत असताना हा संघ यावेळेला पाहायला मिळतो आहे. काही दमदार सुरुवात करून दिली होती जयेश आणि हर्ष यांनी, परंतु हर्ष जलद गतीने बाद झाला आणि नक्कीच जयेश यांनी 29 धावांची चांगली खेळी साकारून दाखवली. यावेळेला मात्र उंच टोला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, टिपतोय झेल. कमॉन डीजे वाजाव.
धन्यवाद धन्यवाद डीजे फायफर. नक्कीच मोहित 5 विकेट घेतलेले आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. काय गोलंदाजी साकारली जाते आहे, खूपच सुरेख सुरेख. यावेळेला मात्र एक धाव टिपली जाते आहे आणि धावसंख्या एकने વધાरेल. धावसंख्या 56 पाहायला मिळते. 56 ऑन द बोर्ड. खूपच चांगली गोलंदाजी मोहित यांची पाहायला मिळाले. 5 विकेटचं पतन आणि आता मात्र लास्ट विकेट मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू षटक क्रमांक 7 संपते आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 56. तर पाहूया शेवटचे षटक कोणाकडे दिली जाईल जबाबदारी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 56. खूपच चांगली खेळी साकारली गेली. सुरुवात मात्र धमाकेदार पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मनं जिंकताना जयेश यांची फटकेबाजीने काय सुरू दिला. हर्षने एक षटकार ठोकवले. कुलदीपच्या फळीतून एक षटकार आलं. काय कमालीचा खेळ आला. आनंदात भरपाई इकडे आपल्याला पाहायला मिळाली. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे आणि हा क्रीडा महोत्सव रंगलाय चिंचणी गावदेवीच्या मैदानावर. आपण यूट्यूब लाईव्ह बघता आहे तर नक्कीच ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका, कारण व्ह्यूअर्स वाढवा. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगचे जेवढे जास्त बघतील तेवढं मात्र आपला प्रचार आणि प्रसार होतो, कारण आपल्याकडे आहेत खेळाडू, आपल्याकडे आहेत गोलंदाज, फलंदाज. त्यांचं कौतुक होऊन जाऊ द्या यूट्यूबच्या माध्यमातून, तेव्हाच नजरेत येतील चांगल्या चांगल्या आयोजक कमिटीचं. तर शेवटचं षटक घेऊन येतोय रोशन. पाहूया. यावेळेला सुंदर चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. धावसंख्या स्थिरावलेली 56. येणारे चेंडू 5 आहेत. पाहूया 5 चेंडूमध्ये लास्ट विकेट काय कामगिरी केली जाते. तर नक्कीच मितेश यांच्या बड्डे निमित्त मात्र पप्पू चिंचनकर यांच्याकडून आईस्क्रीमचं वाटप केलं जाते व्यासपीठावर आणि क्लीन बोल्ड गडी बाद, ऑल आउट. 56. 57 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. नक्कीच वाजव डीजे.
12वा प्लेयर इकडे बसायचा येऊन. 57 नवीन नाव सांगायचं आहे. वैभव स्ट्राईकला वैभव ना, स्ट्राईकला वैभव, नॉन स्ट्राईकला गौतम. धन्यवाद डीजे. तर 57 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे जय जोहर संघाला. तर पाहूया काय कामगिरी केली चालेल. दरम्यान पुढचा सामना अनाऊन्स केला जाईल. आदिवासी किंग विरुद्ध वारली इंडियन्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्सकडे या. तर नक्कीच धन्यवाद असेल पप्पू चिंचनकर. आज मितेशच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना आईस्क्रीम वाटप झालेला आहे आणि या पार्टीसाठी धन्यवाद आहे. चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग पहिल्या चेंडूला खेळला जातं आहे. एकेरी धाव टिपली जाते. चला यायचं आहे वारली इंडियन्स विरुद्ध आदिवासी किंग. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्सकडे या. लवकर लवकर या कारण आपल्याला समालोचन देखील चालू ठेवायचं आहे. खूपच चांगला आणि रंगतदार सामना. आपल्याला 57 धावांचं विजयी लक्ष जय जोहरसाठी. जयेश यांची गोलंदाजी. हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र नक्कीच दिली जाईल. धावसंख्येत जोडली जाईल धावसंख्या. काय केळी साकारली. जयेश यांनी 29 धावा फटकेबाजी दाखवले. प्रेक्षकांची मनं जिंकली कारण भले सध्या आम्ही बॅकफुटला असलो तरी सुद्धा आमची खेळी चांगली आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा. चला यायचा आहे. आदिवासी किंग आलेला आहे. चला आयोजक कमिटी कोणतरी या नाणेफेकीसाठी कॉइन कोणाकडे आहे. तर राहुलच्या शुभ असते नक्कीच टॉप रँकर्स बॅटर्स आपल्याकडचा. यावेळेला मात्र नाणेफेकीचा कौल देईल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 3 वाईट आपल्याला पाहायला मिळतं आहे. जयेश कमबॅक करावं लागेल. थोडंसं चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची गरज आहे. नक्कीच आदिवासी किंग हा कौल घेईल. टेल आलेला आहे. काय असा निर्णय. आदिवासी किंग थोडं जण चर्चा करतील. 5 मिनिटांनी निर्णय येईल. चला वळूया मैदानाच्या आत. झुंजार सामना. विजयासाठी कामगिरी केली जाईल का. दरम्यान गडी बाद झालेलं पाहायला मिळते आहे. वाजव डीजे कमॉन. बॅट्समॅनचं नाव राज. राज त्याच्याकडे 10 बॅट्समॅन आहेत. काय असं नाही पोरांनी यायलाच पाहिजे. एक पोरगा अजून राहिला. मग काय अजून आहे ते देऊ लहान मुलांना. यावेळेला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. एक झटका मात्र दिला गेलेला आहे. नक्कीच हर्ष याने जेल टिपला. विकेटच्या मागे आपण बघितलं तर सुंदर पद्धतीने. दरम्यान धावसंख्या मात्र 4 दिली जात असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच 3 वाईट साकारले. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. उद्दिष्ट तरी कमी असलं गोलंदाजीचा भेदक मारा मास्तर सांगून जाणार आहे कारण नक्कीच जय जोहर संघामध्ये 10च खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये त्यांची टीमचे बरेचसे खेळाडू आज गैरहजर राहिलेले पाहायला मिळतात. फुलटाचा चेंडू खेळला जातो आहे यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी केली जात असताना पाहायला मिळते आहे. तर नक्कीच नवीन फलंदाजांना मात्र संधी दिली जाते आहे. या ठिकाणी करा तुमची कर्तबगारी दाखवा आणि सामन्याला विजय करून दिला जाईल का. जय जोहर होईल का. तर जयेश यांच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया. धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र चांगला फटका. षटकार घेतला. वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच 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 खूपच चांगला फटका वैभव यांच्या फळीतून आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 पोचवलेली पाहायला मिळते. हे खूपच चांगला फटका सजवला गेला. तर यावेळेला मात्र गोलंदाज गणेश राजला प्रत्येक सिक्सला मोहित बुजिंग सेंटर कडून 100 रुपयाचं नक्कीच राज यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला मोहित बुजिंग सेंटर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक लागू झालेला आहे. दरम्यान वाईटचा इशारा. एक गोलंदाज बॉलर गणेश आहे का? गणेश बॉलर त्याच्या डोक्यावर इफेक्ट पडला हरला राज काय 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 लागलाय. बक्षीस आहे तुझ्यासाठी. चिन्मय यांच्याकडून षटकाराच्या हॅड्रिकला 500 रुपये. दरम्यान राज 3 चौकाराला तुषार भाई यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज. चल येऊन जाऊ दे, येऊन जाऊ दे. संधी आहे, सोनं करून घे, कारण रोख कॅशची कमाई संधी मिळते कधीतरी. तर दरम्यान वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया वैभवची खेळी काय रंग आणते. यावेळेला मात्र चपल केले चेंडूला दिशा दिली जाते आहे. लॉंग लेगला टिपला जातोय. जेल गडी होईल. बाद बाद जावडीचे कमान. धन्यवाद डीजे. हा हा येस डीजे धन्यवाद. खूपच खूपच चांगलं गाणं वाजवलं जात आहे. कसं काय चाललंय तिकडं. इकडं मात्र चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग रंगलाय चिंचणी गावदेवीच्या मैदानावर. खूपच चांगल्या पद्धतीने हलकासा पुश केला. रोशन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच वैभव ह्याने देखील सूर धरला होता, परंतु सुरेख गोलंदाजी गणेश यांची मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या जागेवर रोशन नवीन फलंदाज. तर पाहूया राज यांच्यासाठी पारितोषिकांची बरसात आहे. चेंडू उंच टोला घेऊन जातो आहे. पाहूया कव्हरला चौकार आहे. वा वा जवडीजे. धन्यवाद डीजे. हा वा 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 काय 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 गाणी येत आहे. तर चौकार आहे. चौकारांच्या हॅड्रिकला मात्र नक्कीच तुषार भाई धानमेर यांच्याकडून 500 रुपये आहेत. पाहूया हॅड्रिक चौकारांची घेईल का राज. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चकवा खाला आहे. नक्कीच खूपच सुंदर पद्धतीची खेळी. गोलंदाजाची रणनीती मात्र भेदक मारायचं कामगिरी करत असताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूने सांगता एक चेंडू शिल्लक आहे. थोडंसं एन्जॉय झालं वाटते. अरे इकडेच बोलव ना. नाही तिकडे लाईव्ह तरी दिसेल. हां हां चालेल ना. पण इनिंग ब्रेक मध्ये घेऊया ना. इनिंग ब्रेक. अरे गाणं बिणं वाजून मस्त पैकी इनिंग ब्रेक मध्ये घेऊ ना. येस यावेळेला हलकासा कट येतो आहे. काय सगळेजण एकत्र होतील ना. आता आपण पार्टी घेतली तर एन्जॉय पण चांगला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आगेकूच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्यानंतर या षटकामध्ये मात्र 8 धावा. नॉन स्ट्राईकला राज आहे. राज आणि रोशन. राजला 3 षटकाराला नबील कडून तर नक्कीच राज याच्यासाठी नबील यांच्याकडून 30 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज लागू झालेलं आहे. चल नक्कीच राज मोठे मोठे पारितोषिक आलेलं आहे. चिन्मय याच्याकडून 3 षटकाराला 500 रुपये, नबील यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये आणि चौकारांचे हॅड्रिकला तुषार भाई धानमेर यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यस आदिवासी किंग संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर नक्कीच वारली इंडियन संघाने सज्ज राहायचं आहे गोलंदाजीसाठी.
नक्कीच निशाणा बांधवला जातो आहे. गोलंदाज यावेळेला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं. प्रितेश. यावेळेला उंच टोला आहे. झेलची संधी आहे. टिपला जातो आहे झेल. गडी गारद वाजव डीजे. हम जियो हजारों साल रे, हम जियो हजारों साल रे। आए रे मेरे यार के बर्थडे खादा कर दियो बेश कदी, केक तेरे मुंह पे लागे वरना तेरा फेस कदी। आए रे मेरे यार के बर्थडे खादा कर दियो बेश कदी, केक तेरे मुंह पे लागे वरना। धन्यवाद डीजे. आहा, काय विश केलं जाते आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांची बरसात. डीजे मास्टर वेगवेगळ्या पद्धतीची गाणी साकारताना यॉर्कर लाईनचा चेंडू आणि हलकासा कट कॅच आउट. कम ऑन डीजे वाजव. Mogamo Kushira. चला बॅट्समॅन जा लवकर लवकर बॅट्समॅन. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. बॅट्समॅनचं नाव काय. विकी. नक्कीच नवीन फलंदाज येतोय. काय लाईन लावल्या पुन्हा एकदा इकडे सुद्धा बळी 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 1 2 3 4 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचा नजराणा आणि हॅट्रिकची संधी आहे. सिल्वर डकचा शिकार मात्र विवेक होताना पाहायला मिळाला आपल्याला. खूपच सुरेख. प्रितेश हॅट्रिक घेईल का. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. विकी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. हलकासा पुश केला जातोय. गलीकडे चेंडू येतो आहे. एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी केली जाते आहे. पहिलं तर नक्कीच वारली बॉयज यांनी चांगली सुरुवात केली. नंतर पिछाटीवर आणला. ऑल आउट झालेत. 56 धावांवर 57 धावांचं विजयी लक्ष. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते आहे. धरलं जाते आहे 20 धावांपर्यंत. 4 गडी डकआउटला पाठवलेले पाहायला मिळतात. यावेळेला सुंदर वेगवान चेंडू आणि नक्कीच चकवा मारला जातोय फलंदाज रोशन यांना. नक्कीच त्यांना मात्र आता जबाबदारी उचलावी लागेल शेवटच्या सामन्यासाठी. नक्कीच तिसरा सामना. तर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टिकावं लागेल आणि सामन्याला विजय संपादित करता येईल का. या वेळेला खेळला जातो आहे. चेंडूला दिशा दिली जाते ग्राउंड रूटने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकेरी धाव येते आहे. एका धावेने बढती मिळते आहे धावसंख्येत. 21 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. यावेळेला चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. विकी यांचा फसवा दिला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाजी. 2 धावा 2 विकेट. प्रितेश काय कमालीची गोलंदाजी साकारली जाते आहे. नक्कीच तिसरं षटक संपलेलं आहे. चला थोडीशी घाई करा. 1 वाजलेत आता आपल्याला, कारण नंतर शेवटला सामना संपवताना थोडासा आपल्याला जास्तीत जास्त उशीर होतो. कालच्या दिवसात आपण 7 सामने संपवले, परंतु प्रशंसा ट्रायबल किंग संघाची आणि एसटी किंग संघाची असणार आहे. कारण ट्रायबल किंगने 3 षटकामध्ये विजय संपादित करून घेतला होता, तर शेवटच्या सामन्यामध्ये एसटी किंग संघाने क्रांती सूर्य जो तडपत होता झळकत होता त्याला मात्र जलद गतीने गारद केला आणि उद्दिष्ट कमी धावांचं घेतलं आणि लवकर सामना संपवला. त्यामुळे कालचा दिवस आपल्या उजेडामध्ये गेला. तर आज मात्र आपल्याला त्या पद्धतीने वेळ तुमच्याकडे दिला जातो आहे, परंतु वेळेचं भान देखील ठेवायचं आहे. आनंद आणि जयघोष आणि जल्लोष, जय जय आदिवासी आणि जय जोहर करायचा आहे. तर मैदानामध्ये जय जोहर करत असताना रोशन तुंबडा आपल्या या कमिटीचे अध्यक्ष फलंदाजीसाठी उद्दिष्ट 57 धावांचा आहे. 4 गडी गारद झालेले पाहायला मिळतात. गोलंदाज हर्ष यावेळेला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया काय असेल नजराना. पहले गेंद को खेला है, कवर की दिशा में फील्ड होगा.
बिल्कुल एक में तब्दीली आएगी यहाँ पे। खूबसूरत गेंदबाजी साकारते हैं यॉर्कर लेंथ। यस हर्ष, अगर आप हैड्रिक लेते हैं तो नबिल की ओर से 200 रुपए का प्राइस लागू है इस वक्त। गेंद खराब और वाइड का इशारा, यहाँ पे तब्दीली आएगी एक से। ये भी कहीं ना कहीं हर्ष थोड़ा सा अगर सुधार दे तो एक अच्छे ऑलराउंडर बन सकते हैं। आपके पास हुनर है, हुनर को पेश करते रहिएगा, क्योंकि गलती जितना करेंगे महंगा होता है और महंगाई बहुत बढ़ चुकी है इस दौरान। हाँ, जो है कंजूस इंसान उसकी सफलता देखने को मिल सकती है। तो यहाँ पे एक कंजूसी वाली गेंद को पेश किया गया, बिल्कुल बहुत ही बेहतरीन तरीके से पेश किया, बिट किया, डॉट गेंद सामने आई। तो यह बेहतरीन गेंदबाजी हो सकती है, लेकिन कहीं ना कहीं जय जौहर और वारली बॉयज इनको जीतना कहीं ना कहीं पे ज़रूरी है, क्योंकि जीतेंगे तो एक नाम होगा कि एक तो मैच जीत के दिखाई दिया है, क्योंकि दोनों टीमों ने अभी तक इस टूर्नामेंट में एक भी मैच नहीं जीता है। देख बिल्कुल तारपा सुपर किंग जो कल के दिन में हमने देखा एक भी मैच नहीं जीता था, तो लेकिन यहाँ पे प्रयास जारी है। आखिरी मैच है वारली बॉयज का, अगर जीतते हैं तो एक नाम रहेगा और हारेंगे तो बिल्कुल निराशा लेके जाएंगे यहाँ से, क्योंकि हालांकि एक अच्छे बल्लेबाजों की तो टीम है, गेंदबाज भी बहुत ही बढ़िया है। जैसे कि प्रीतेश की बात करते हैं, गणेश की बात करते हैं, बहुत ही अच्छे गेंदबाज है, लेकिन विकेट नहीं ले पा रहे हैं। नज़ारा वही होता है। इस मैच में काफ़ी अच्छा योगदान दिया गया है, लेकिन जीत के लिए जो दरकार होनी चाहिए ना, बड़ी वाली बोलते हैं टाइगर की दरकार जिस तरीके से आती है 70, 80, 90, 100 भी देखे हमने इस टूर्नामेंट में। बड़ी पारी 106 रनों की जो टीम खेलेगी अगले मैच में, वारली इंडियंस, इनके नाम पे ये सुपर स्कोर दर्ज किया गया है। इस वक्त देखिए फाइन लेग की दिशा में खेला है गेंद को, रशुन द्वारा एक से तब्दीली आएगी। बिल्कुल ओवर की समाप्ति, स्कोर बना है 25 ऑन द बोर्ड। 4 ओव्हर की समाप्ती, लेंगे ड्रिंक वाला ब्रेक। चला ड्रिंक वाले पाणी घेऊन जा, लवकर झटपट पोचा। ड्रिंक ब्रेक आहे, पाणी घेऊन जा। येस विशाल जनाते या वेळेला, वा वा टाळ्या वाजला। धन्यवाद डीजे। येस कोणाची तरी गाडीची चावी सापडलेली आहे, ओळख पटवून घेऊन जायची आहे। हिरो गाडी आहे, कोणाची चावी असेल त्याने येऊन घेऊन जायचं आहे। चला 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 25 धावांवर रोखलं गेलेले आहे। 4 षटक आणि 32 धावा करायचे आहेत आता। नक्कीच रोशनजी आपल्याला थोडंसं आता उद्दिष्ट थोडंसं महागात होणार आहे का काय, कारण 4 गडी डकआउटला आलेले आहेत, उद्दिष्ट साध्य करावं लागेल, एक जिगरपूर्ण खेळी साकारावी लागेल। इस वक्त में स्टॉक की आवाज आई है, गेंद चली गई है मिड विकेट की दिशा में, फील्ड होगा, 1 से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे। फिर एक बार बेहतरीन गेंदबाज इस वक्त देख रहे हैं, जयेश की गेंदबाजी बहुत ही बढ़िया। पहले ओवर में
खूबसूरत गेंदबाजी साकारी थी, एक छक्का खाया, लेकिन अगले ही गेंद में उन्होंने विकेट जहां तक गणेश ने हड़पा था। यहाँ पे देखिए लेग स्टंप की गेंद आई, बहुत ही बेहतरीन गेंद रही, बहुत ही बढ़िया प्रयास था बल्लेबाज का, शॉट को तब्दील करना चाहते थे लेकिन नहीं बना पाए। डॉट गेंद जयेश की अगली गेंद बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का नजारा दिखाती है, देखने में बहुत बढ़िया रोमांच। ओ ये वाइड का इशारा, फिर एक बार वही नजारा दिखाना चाहते थे लेकिन थोड़ा सा और ज्यादा बाहर गया लेग स्टंप के, बहुत ही बेहतरीन वापसी करनी पड़ेगी। जयेश पिछले ओवर में 3 वाइड डाले थे, इस ओवर में 1 हो चुका है, देखते हैं कहां तक कितनी वाइड देते हैं। यहाँ पे देखिए ऊंची उड़ान भरी है, क्या कैच होगा या गेंद जाएगी बाउंड्री? नहीं, बिल्कुल फील्डिंग किया गया है। वाह, खूबसूरत फील्डिंग का नजारा, 2 रनों का इजाफा आया है। बहुत ही खूब, बिल्कुल 2 रनों के इजाफे के साथ में स्कोर बना है 29-29 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया पारी का नजारा है, दोनों तरफ रोमांच जारी है। फुल टॉस, गेंद आई है बिहाइंड द विकेट, 4 रनों के लिए वाइड के साथ में। ये खराब गेंदबाजी, ये ना चाल बे बाजव डीजे। धन्यवाद डीजे। नक्कीच ये नहीं चलेगा। जयेश आप अच्छे कप्तान हैं, कप्तान का रोल किस तरीके से होता है? बल्लेबाजी खूब साकारी, गेंदबाजी में गड़बड़ी कर रहे हो इस वक्त में। फिर एक बार बेहतरीन शॉट लॉन्ग लेग की दिशा में मोड़ा, 4 के साथ में चौका, वाज आउट डीजे। धन्यवाद डीजे। हाँ, तब्दीली देखिए स्कोर में कहां पे पहुंचा, 38 ऑन द बोर्ड। ये महंगा होता है साबित। पिछले ओवर में 11 रन दिए, हालांकि बेहतरीन गेंदबाजी दूसरे गेंदबाजों ने साकारी, कप्तान इनिंग थोड़ी सी खराब। ये देखिए बड़ा नजारा, सुपर हिट 6, कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। हाँ, बहुत ही खूबसूरत पारी, स्कोर बना हुआ इस वक्त में 44। अभी भी जरूरत है 13 की दरकार अभी भी शेष है। बिल्कुल, अगर जय जोहर, वाइड का इशारा, 12 रनों की जरूरत। अगर जय जोहर ये मैच जीतता है तो फिर इसके बाद वाला आखिरी मैच रहेगा एसटी वॉरियर्स के साथ में, जो कि 2 मैच जीत चुका है। यह भी नजारा हो सकता है। अगर वो उस मैच को जीतते हैं तो भी फिर रन रेट से क्या आज सब तगड़ा फाइटिंग रहेगा, तगड़ा। कौन कहेगा क्वालिफायर? यहाँ पे देखिए बेहतरीन पारी, वाह, सुपर हिट शॉट छक्के की पारी के साथ में, बहुत ही बढ़िया। कम ऑन डीजे, आवाज जाओ। धन्यवाद डीजे। येस येस येस, चला लवकर घाई करा, 6 धावांची गरज आहे। जर जय जोहर लवकर आपण हा सामना संपवतात तर तुम्हाला पॉइंट मध्ये प्लस पॉइंट मिळू शकतात। त्यानंतर एसटी वॉरियर्स सोबत तुमचा शेवटचा सामना असेल, त्याच्यात देखील तुम्ही विजय प्राप्त केला तर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा संधी येऊ शकते आहे, यात काही वाद नाही। कारण आज जर बघितले तर 2-2 सामने सगळे संघ जिंकलेले आहेत। आपण बघते आहेत एकलव्य लायन्स 2 सामने जिंकले आहेत, वारले इंडियन्स 2 सामने जिंकलेले आहेत। त्यानंतर 6 धावांची गरज आहे, फक्त षटकाराची गरज आहे। 57 जिंकायलाच, 6 धावांचे बॉल, 3 ओव्हर बाकी आहे। प्रमोद यांची गोलंदाजी पाहूया। नक्कीच आता मात्र सूर धरला जात असताना पाहायला मिळतोय, कारण रन रेट हा खूप महत्त्वाचं काम करणार आहे।
कारण रन रेट जेव्हा काम करेल तेव्हा तुम्हाला प्लस असतील. तुम्ही किती चेंडू ठेवून हा सामना विजयी होतात त्याच्यावर देखील तुमचे पॉईंट वाढणार आहेत. आणि नंतर शेवटचा सामना जर ST वॉरियर्ससोबत तुम्ही जिंकला तर त्याच्यात तुम्हाला ते प्लस पॉईंट कदाचित होऊ शकतात. कारण आज मात्र कालच्या दिवसासारखा नाही आहे. आज मात्र नक्कीच आगळं वेगळं खेळ पाहायला मिळतो आहे. हा यावेळेला मात्र हलकासा पुश केला जातो आहे. प्रमोद यांच्या गोलंदाजीला देखील चांगल्या पद्धतीने सामोरं जात असताना चांगली रनिंग भेटून पाहायला मिळते आहे. आणि 2 धावा परिपूर्ण होताना नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54. 3 धावांची गरज आहे. किती चेंडू राखून आपण हा सामना जिंकतो आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. काल ज्या वेळेला मी सांगितलं होतं ट्रायबल किंगला त्यांना वाटलं होतं की कदाचित आपण हा सामना सोडला क्वालिफायर तर होऊ, परंतु आमचा आवाज गेला आणि मग त्यांनी गती घेतली सामना विजयी करण्यासाठी आणि 4चे 4 सामने जिंकले आणि कदाचित डायरेक्ट सेमीफायनलमध्ये रँकिंगमध्ये वरती असल्यामुळे डायरेक्ट सेमीफायनल खेळण्याचं त्यांना भाग्य मिळणार आहे. हे सौभाग्य असतं. नक्कीच आपला खेळ मात्र रंगवत राहा, कारण जोपर्यंत आपण जास्तीत जास्त सहकार्य आपले जो गुणांक आहे त्या गुणांकामध्ये आपली बढती कशी घेतात ह्याच्यावर डिपेंड असते. फर्स्ट रँकिंग, सेकंड रँकिंग, थर्ड रँकिंग. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उंच टोला आहे, येतो आहे चौकार आणि चौकाराने सामना विजय केला जात असताना पाहायला मिळते. यस, वाजव DJ. धन्यवाद DJ. यायचं आहे सगळ्यांनी. आपण टॉस्का बॉसकडे मितेश आपल्या या बड्डे बॉयचा आपण सेलिब्रेशन करणार आहोत, तर मितेश कुठे असेल त्याने यायचं आहे. सगळ्यांनी टॉस्का बॉसकडे या आणि आपण YouTube लाईव्ह त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत केक कापून. तर चला केक घेऊन चला आयोजक मंडळी, आता लवकर या आणि आपण करूया त्याचं सेलिब्रेशन. सगळ्यांनी जमा व्हा.